परभणीच्या जिंतूर तालुक्यातील कोक गावात दूषित पाण्यामुळे तब्बल 200 नागरिकांना विषबाधेची लागण झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। गावातील नागरिकांना काही दिवसांपासून अस्वच्छ व दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा होत होता। हे पाणी ग्रामपंचायतीच्या जुन्या व बंद असलेल्या विहिरीतून पुरवले जात असल्याने दूषित झाले असून अनेकांनी ते पाणी वापरल्यामुळे तब्येत बिघडल्या असून गावातील नागरिक विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची घटना दिनांक 14 ऑक्टोबर रोजी घडली आहे। सदरील कोक गावामध्ये आम्हाला ही बातमी समजल्यानंतर आमचं पथक तात्काळ तिथे 2 दिवसापासून कार्यरत आहे। जे रुग्ण बाधित झालेले आहेत पाण्या हे सदरील रुग्ण हे दूषित पाण्यामुळे त्यांना गॅस्ट्रोसदृश आजार झालेला आहे आणि सर्व रुग्ण औषधोपचार चालू आहे। परिस्थिती नियंत्रणात आहे। काही रुग्ण हे ग्रामीण रुग्णालय बोरी येथे गेले होते जेव्हा आपल्या इथं उपकेंद्रामध्ये थोडे हे नव्हतं, बाकी औषध पुरवठा थोडा कमी होता, नंतर मागवला आणि सदरील आता आपल्या इथं पथक दिवस रात्र सदरील रुग्ण औषधोपचार करत आहे आणि बाकीचे सर्व स्टाफचे ड्युटी वगैरे लावलेले आहे आणि जोपर्यंत ही साथ नियंत्रणात येत नाही तोपर्यंत आपलं हे पथक कार्यरत राहणार आहे। आणि सदरील गावकऱ्यांना माझं आव्हान आहे की मेडिक्लोरच्या बाटल्या, पाणी शुद्ध करायचं औषध सर्व घराघरात आम्ही दिलेलं आहे। ते त्याचं शुद्धीकरण करूनच लोकांनी पाणी प्यावं, अन्यथा दुसरीकडलं पाणी पिऊ नये। नेमकं हे जे प्रकार घडले तर हे कशामुळे घडले? हे प्रकार थोडंसं पाणी दूषित झाल्यामुळं झालेलं आहे। थोडं ब्लिचिंग पावडरचं थोडंसं प्रमाण तेवढं कळालं नाही त्यांना, त्यामुळं ते झालेलं आहे। बरं, त्या पाण्याचे नमुने विज्ञान प्रयोगशाळेमध्ये पाठवले का तुम्ही? प्रयोगशाळेत नमुने आपण कालच पाठवलेले आहेत। त्याचा रिपोर्ट लवकरच येईल आणि ते आपण ग्रामपंचायतला सादर करू।